गृहविज्ञान शाखेचे समन्वयक आर्किटेक्ट संजय पाभारी सर, विद्यार्थिनी सभाप्रमुख प्राध्यापिका संगीता कांबळे मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक आदरणीय शोभा त्रिभुवन मॅडम, व्यावसायिक पाठ्यक्रमाचे समन्वयक सौ मैथिली लाखे मॅडम, संगीत विभागाचे मार्गदर्शक सन्माननीय नितीन वारे सर, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक बांधव आणि विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण जमलो आहोत गुरुपौर्णिमा आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या स्वागत सोहळ्यासाठी। मी या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत दीप प्रज्वलनाने। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आई वडिलांच्या, शिक्षकांच्या, मित्रांच्या रूपात हे गुरुतत्व साकार होतं। गुरुपौर्णिमा हा गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात। महर्षी वेदव्यासांचं कार्य अलौकिक आहे। यदि हास्ति तदन्यत्र यन्नि हास्ति न तत्क्वचित् अशा शब्दात ज्या महाभारताचं वर्णन केलं जातं, त्याचे रचनाकार असणाऱ्या व्यासांनी महाभारतात विभिन्न प्रकारच्या मानवी व्यक्तिरेखांचं वर्णन त्यांच्या गुणदोषांसह केलं। महाभारताचा साकल्याने अभ्यास केला तर कसं वागावं आणि कसं वागू नये या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। मैत्रिणींनो, तुम्ही प्रथम वर्षात आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, हीच तुमच्या यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे। कारण हे महाविद्यालय ज्यांनी स्थापन केलं ते दिवंगत महर्षी सर डॉक्टर MS गोसावी सर आणि आपल्या महाविद्यालयाच्या संस्थापिका प्राचार्या दिवंगत डॉक्टर सुनंदाताई गोसावी यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध विद्याशाखांचं ज्ञान विद्यार्थिनींना मिळावं यासाठी हे महाविद्यालय स्थापन केलं। त्यानंतर प्राचार्य DK गोसावी आणि त्यानंतर आदरणीय डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडमच्या अथक परिश्रमांनी आपल्या महाविद्यालयाची कीर्तिध्वजा उत्तुंग झाली। आज आपल्या महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रसेवा करत आहेत। तुम्हालाही त्याच दिशेने मार्गक्रमण करायचं आहे। म्हणूनच आज या गुरुपौर्णिमेचं आणि तुमच्या स्वागत सोहळ्याचं आयोजन इथे केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संध्या खेडेकर मॅडम आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। डॉक्टर खेडेकर मॅडम 2 दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत। इंग्रजी साहित्य, शिक्षणशास्त्र, स्वसंरक्षण, माध्यम क्षेत्रांचा त्यांचा व्यासंग आहे। त्यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तकं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत। त्यांना अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर गौरवलेलं आहे। प्रचंड आत्मविश्वास आणि दुर्दम्य आशावाद ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत। मी उपप्राचार्य डॉक्टर नितीन सोनगिरकर सरांना विनंती करते की त्यांनी प्राचार्य मॅडमचा सत्कार करावा। धन्यवाद सर। मी कला शाखेचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर सुरेश कानडे सरांना विनंती करते की त्यांनी उपप्राचार्य डॉक्टर नितीन सोनगिरकर सरांचा सत्कार करावा। धन्यवाद सर। मी उपप्राचार्य डॉक्टर नितीन सोनगिरकर सरांना विनंती करते की त्यांनी गृहविज्ञान शाखेचे समन्वयक आर्किटेक्ट संजय पाभारी सरांचा सत्कार करावा। तसेच कला शाखेचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर सुरेश कानडे सरांचाही सत्कार डॉक्टर सोनगिरकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। यानंतर मी प्राचार्य मॅडमना विनंती करते की त्यांनी संगीत विभागाचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ प्राध्यापक श्री नितीन वारे सरांचा सत्कार करावा। मी प्राचार्य मॅडमना विनंती करते की त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक आदरणीय शोभा त्रिभुवन मॅडमचाही सत्कार करावा। तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाचे समन्वयक सौ मैथिली लाखे मॅडमचाही सत्कार प्राचार्य मॅडमने करावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। यानंतर संगीत विभागाच्या विद्यार्थिनी सादर करणार आहेत
गुरुवंदना स्वर भावांजली गुरुचरणी. Oh
गुरुचरणांना करुणी वंदना, भावपुष्पे करीतो अर्पण, या पुष्पाच्या 4 पाकळ्या श्रद्धा भक्ती स्नेह समर्पण. गुरुचरणांवर अनाथी भक्ती असली की आयुष्य सोपं होऊन जातं. कारण गुरुनिष्ठा असली की मनाला कधीही अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मनापासून आपण म्हणायला लागतो, माझं भाव तुझे चरण. संत वाङ्मयातील प्रसिद्ध अंजली आणि साक्षी सोमाड.
संदेशाचं सार समजतं. ज्याप्रमाणे अमृताच्या वेलीला अमृताचीच फळं येतात, त्याचप्रमाणे सत्संगतीमुळे आपल्या मनातही भक्तीचा ओलावा निर्माण होतो आणि शब्द उघडतात. अमृताची फळे अमृताच्या वेली. सादर करते रेणुका रोकडे.
ज्ञानप्राप्ती होते. आत्मतत्व आणि परमतत्व यांच्यातलं अद्वैत लक्षात येतं. एकदम सत विग्रह बहुधा वदंती यांची जाणीव होते आणि ही ज्ञानप्राप्ती ज्यांच्यामुळे झाली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता शब्दरूपात व्यक्त होते. ज्ञानी यांचा राजा. सादर करते पूनम गायकवाड. Ah
भक्तीमुळे ज्ञानप्राप्ती झालेली व्यक्ती गुरुलाच माता पिता बंधू सखा मानते आणि अत्यंत भावपूर्वक म्हणते, गुरु एक जगीत राखा.
शांतो दांत कुलीनश्च विनीत शुद्ध वेशवान शुद्धाचारः सुप्रतिष्ठः शुचिर्दक्षः सुबुद्धिमान् अध्यात्म ध्यान निष्ठश्च मंत्र तंत्र विशारदः निग्रहानुग्रहे शक्तो गुरु इति अभिधीयते। अशा शब्दांमध्ये आपल्या वैदिक परंपरेत गुरुची व्याख्या सांगितलेली आहे। असा गुणसमुच्चय असलेला गुरु भेटला की सत्शिष्य मग मनापासून म्हणतो याहो याहो गुरुराया। Ah
I, Architect Sanjay Pabari, Coordinator of Home Science Faculty, will be presenting, and don't worry, we will be finishing about in 5 minutes past. So first of all, welcome. To just give you a little bit of an idea of what our institution is all about, right? So Gokhale Education Society is the parent body of our SMRK Mahavidyalaya, which all of you know, and this was founded in 1918. That is almost more than 106 years. We are actually into the 107th year of this glorious institution, which is what we call as the Gokhale Education Society. And this was achieved under the mentorship of late Maharishi Dr. M.S. Gosavi sir. And we, as Gokhale Education Society, right now have more than 140 units. When I say 140 units, we are talking about schools, colleges, and all, right? School, junior colleges, professional colleges, and traditional colleges. And the Gokhale Education Society operates in 3 zones, which is Mumbai, Nasik, and Thane Palghar. Our college, SMRK, this was established in 1985. Most of you who are, I think, later than that. So the college is much more older than you, but still we can say that as far as the age of the college is concerned, it is still in its teens. We are 40 years young. The college is 40 years young, I would say. And the first institution of women's education is north of Maharashtra. With a vision is upliftment of the status of women through quality education. Here, vision and the mission of empowerment of women through quality education is not only the vision and mission of this college, it is also the vision and mission of everyone here present in this particular classroom. And you must have seen this everywhere, every classroom, every passage areas, every common area. We have this vision and mission always printed on the walls, so that whenever you are around, you just have a look, read it aloud, put it in your mind, and this is where actually you are going to go, right? Upliftment of women. The college is, of course, affiliated with the SNDT Women's University, which is a 5-star university in Bombay, and we have NAAC accredited also. The college basically was started as Jidnyasa Mahila Mahavidyalaya, which was started by late Principal V. Patankar. Our founder principal was the late Principal Dr. Sunandata Gosavi. After that, Dr. T.K. Gosavi made valuable additions to this meticulous planning and execution. The college reached newer heights under the proactive leadership of former Principal Dr. Mrs. Dipti Deshpande from 2004, who is now also the Secretary of Gokhale Education Society. The college provides solid platforms to students for showcasing talents. I mean, we all know this. And as we go ahead, I mean, or you all starting from the junior college to the senior most college to the PGs, you will realize that whatever platforms the college is providing is actually going to increase your vision, your capacities towards the world. One of the 2 activities I would like to mention here. One is Shrujan, is a multi-faculty exhibition showcasing the students' creativity, where all the junior students, senior students come together, and we will be having this activity very soon, in roughly the month of December, where we will be having exhibitions. Those students who are in the first year senior college and were a part of the junior college must already be knowing all these things, but for junior college students and the new students, it is one of the biggest 3-day activity where we showcase our talents, our creativity to the world. Then of course Miss SMRK, it is the Vibrant Personality Contest, which is also a signature activity of the college. And whichever field you choose, right, the college has enough platform and expertise to help you reach great heights in that. Let us meet the administration team. At the top of the tree is none other than our beloved Principal Sandhya Khedekar Madam, who is among us. A very dynamic personality, very creative personality, and the doors of the office are always open, right? So a very accessible person. Wherever you think that something is a problem, something is stopping you somewhere, she is the person to go. Of course, before us.
We have Professor Dr. Nitin Songerkar sir as the Vice Principal of this institution. He was here among us. Some administrative work, he has to leave us. He left us 15 minutes back. So next in the team is myself, architect Sanjay Pabari, who is in charge of the Faculty of Home Science. We have Dr. Suresh Kanade with us, who is in charge of the Arts Faculty. He is the coordinator of the Arts Faculty. We have Tribhuvan Madam, who is the coordinator of the Junior College. We have Maithili Lake Madam, who is the coordinator of the MCVC department. And we also had earlier Prashant Ambekar, the office superintendent who sits in the office. So सबको अच्छी तरह देख लो, समझ लो. They are here to keep a check on you. At the same time, they are always there available to help you out in your problems. So you can anytime reach any one of us, right? So wherever you are stuck, wherever you think that we need to some kind of help, right? We are always here to help you out. To sum up very small things, the college runs a total of 33 courses. I mean, this is one of the unique features of our college. 33 courses under one roof. आपण बघितलं असेल कधी फक्त सायन्स कॉलेज आहे, कधी आर्ट्स कॉलेज आहे फक्त किंवा प्रोफेशनल कॉलेज आहे. पण आपल्याकडे मल्टी फॅसिलिटी एकदम बँक्वेट बुफे सारखं झालेलं आहे. यू वॉन्ट इंडियन, यू वॉन्ट हॅव इंडियन, यू हॅव चायनीज, यू हॅव चायनीज, यू वॉन्ट समथिंग एल्स. Everything is here. 33 courses, and this is actually going to help you in the new national education policy. When we say that I want to do something about this, आता तुम्ही इतकं सुंदर प्रेझेंटेशन बघितलं म्युझिक डिपार्टमेंटचं. Someone from the commerce department see that अरे यार मेरे को थोड़ा सा म्यूजिक सीखने की अच्छा लगता है. So yes, there is one option left in kept in national education policy that you can take one small subject which we call it an OEC and all. तुम्हाला कदाचित कळालं असेल नसेल तर ते थोडक्यात सांगतोय की any student, whichever field she belongs to, can opt for a subject which is not her major. So a commerce student can also learn music. A music student can also learn finance. A finance student can also learn textiles and fashion designing. So this cross-breeding has started. म्हणजे फक्त हे केलं आणि सोडून दिलं असं काही नाही. आता आपल्याकडे this option has opened up due to the national education policy, and our college is actually very well kept for this particular type of cross teaching. We have the main four faculties which we have is the arts, commerce, home science, and the fine arts at the undergraduate level, which all of you belong to as first. Then in the PG level we have arts and commerce. We also have management and the non-grant courses, and we have the junior college and HSC vocational. So these are the 5 major areas of expertise the college belongs to. A little bit of highlights. Our college, I mean, you are the proud, I would say, students of an institution which has already won twice the Quality and Excellence Award as the best institute by the Berkeley Education Society. We were also awarded the Best Educational Institute Award in the Maharashtra West Zone. That is a big achievement which we got, right? And our magazine has won the Best College Magazine for 5 years in a row. Then we have, of course, very experienced and highly educated teachers, staff members who are awarded at district, state, and national and international levels for their educational contributions. 119 students have appeared in the university merit list, and 40 have topped in the list. I mean, this is also a record. We have secured overall and general championship in the youth festival for consecutive 14 years. And I am sure that the next 3 years which you are going to be a part of this institution, ये 14 को 17 करने में ज़्यादा time नहीं लगेगा. Students have bagged prizes at international, national, state, zonal, university, extracurricular and school activities. The college has a medical facility. We also have an active NSS unit. We have a very well-equipped library, which we all know. We have an ICT facility, amphitheater hai maagच्या बाजूला. We have a fitness center at the front side. We have locker facilities for the students. We have a sanitary pad vending machine, fitness centers, playground, and the list actually goes very long. These are a couple of pictures to give you different types of activities which we have
and you can join any of this, right? There are certain committees in the college. Some are mandatory committees and some are optional committees. I'll just read out the mandatory committees which are here. Any problems? Yeah. So we have an anti-ragging committee. I will not read out the chairperson or the in-charge names, because I just want to read out the number of committees which we have. So we have the anti-ragging committee, internal complaint committee, Vishaka Samiti, Students Welfare, Gymkhana, NSS, Counseling Cell, Healthcare Center, Career Guidance and Placement Cell, Competitive Exam Savitri Cell, Lockers Committee, Fitness Center and Social Media Committee. There are a lot of other committees also, but a committee shall list तुमचे लक्षात असू द्या की in case you find any problems or you want to access any one of these committee members, the in-charge name are there. You can come to them. Like, we have never faced a ragging issue in this college in the last 40 years of its inception, and I don't think so it will come out. But still, it is there. We have an internal complaint committee also, so we have any type of complaints which you need to, communicate to the management. We have a committee where you can go to that committee and put in your complaints, and we'll be seeing to it that we'll be addressing it as best as possible. And of course, there are other things like Gymkhana, student welfare, NSS and all. So this is very, very brief introduction to the institute which now you have become a part of, and I would love to welcome you all to this large family of SMRK. The staff members are here on either sides. Some of them you all be knowing, some of them you will be knowing in the course of time as and how you all be. But I hope that you have this wonderful 3 to 5 years and maybe more in this years. More in the sense म्हणजे तुम्ही रिपीट देताय म्हणून नाही, पण आपल्याकडे आता बॅचलर्स वगैरेचे आणि ऑनर्सचे पण ऑप्शन्स ओपन झालेत 4th year वगैरे, पण तुम्ही इथे राहू शकतात. म्हणजे इफ यू लाईक दी कॉलेज अँड यू लाईक दी इन्स्टिट्यूशन अँड द कोर्सेस विच यू आर डुइंग, maybe we can be together for more than 5 years together. Welcome all of you all, and with the permission of the chair I will end this one. Thank you very much. आजचा हा जो कार्यक्रम आहे, गुरुवंदना गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संगीत विभाग यांनी आयोजित केला होता आणि विद्यार्थिनी सभेने नवीन ज्या विद्यार्थिनी या महाविद्यालयात आलेल्या आहेत त्यांचा स्वागत समारंभ असा एकत्रित कार्यक्रम आपण घेतला. फार बोलणार नाही आहे, ऑलरेडी आपण वेळेच्या पुढे गेलो आहोत. पण जेव्हा गुरु हा शब्द समोर येतो तेव्हा मला असं वाटतं मागच्या महिन्यात आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी केली, त्याला आपण व्यास पौर्णिमा असंही म्हणतो. आणि जेव्हा गुरुपौर्णिमा गुरु शिष्य परंपरा जी भारताने इतर देशांना दिलेली आहे तो दिवस साजरा करताना गुरूंची आठवण करणं याच्यासारखं दुसरी गुरुदक्षिणा नाही. त्या दिवशी आपण आपल्या गुरूंची आठवण केली पाहिजे. आणि संगीत विभागाच्या माझ्या ह्या गुणी विद्यार्थिनींनी जो कार्यक्रम आज इथे साजरा केला त्याबद्दल संगीत विभागाचं अतिशय मनापासून मी कौतुक करते आहे, सर्वच विद्यार्थिनींचं. त्यामध्ये पंडित नितीन वारे आहेत, ज्ञानेश्वर कासार आहेत, रुपाली काळे, वैष्णवी भडकमकर, त्यांची पूर्ण टीम आणि सर्व विद्यार्थिनी. एक वेगळं वातावरण या विद्यार्थिनी सभेच्या स्वागत समारंभा दिवशी तुम्ही तयार केलं. कारण मला असं वाटतं जेव्हा कानातून संगीत आत जातं तेव्हा ते आपल्या मनाला शांत करतं. मनाला शांत करण्याचं काम जे संगीत करू शकतं ते इतर कोणत्याही कलेमध्ये नाही असं मला वाटतं. आणि कोणतीही कला शिकत असताना ती कला आपल्याला ज्यांनी शिकवली त्या गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना विविध गाणी या मुलींनी जी सादर केलेली आहेत त्यांचं विशेष कौतुक. ही अतिशय कठीण गाणी आहेत, म्हणजे हे ऐकणंच. त्याचं कारण असं आहे की पंडित सुरेश वाडकर यांच्याकडे मी 6 महिने शिकले होते आजीवासनला, सांताक्रूजला. 6 महिन्यातच असं वाटलं मला की हे मला नाही जमणार आहे. त्यानंतर माझी ट्रान्सफर पण झाली आणि बोरिवली ते सांताक्रूज आजीवासनपर्यंत जाणं
मला थोडंसं कठीण वाटायचं, म्हणून 6 महिन्यातच ते गाणं शिकायचं थांबवलं मी. आज मला असं वाटतं की ते कदाचित पुढे शिकले असते तर अजून मनाची शांतता जास्त मिळाली असती. कारण आपण असं म्हणतो गुरु कोण असतात, सर्वप्रथम गुरु आपले असतात आपले माता पिता, त्यांच्याकडून आपण जास्त शिकतो. काही पुस्तकं सुद्धा आपले गुरु असतात. आपल्यावर आलेली वेळ, ती वेळ सुद्धा आपला गुरु असते. आपल्याला शिकवणारे शिक्षक, आपल्याला शिकवणारे अनेक गुरु हे सुद्धा आपले गुरु असतात. आणि मी विद्यार्थी दशेत असताना मी सगळ्यात जास्त पुस्तकं ज्यांची वाचली ते डॉक्टर स्वामी विवेकानंद. नेहमी डॉक्टर हा शब्द येतो कारण मला असं वाटतं की ते मनाचे डॉक्टर होते. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल वाचताना आणि रामकृष्ण परमहंसांनी ज्यांनी नरेंद्रचा स्वामी विवेकानंद केला त्यांची आठवण येते आहे. आणि दर गुरुपौर्णिमेला, म्हणजे याआधी असा प्रयत्न करायचे की कन्याकुमारीला जावं आणि तिथे मेडिटेशन रूम आहे खाली, त्या मेडिटेशन रूममध्ये बसून तो जो आनंद मिळतो तो मला कुठेच मिळाला नाही भारतातल्या कुठल्याच ठिकाणी. 2-3 गोष्टी सांगणार आहे, खूप काही भाषण करणार नाही, बोलणार नाही. 2-3 गोष्टी सांगणार आहे जे माझ्या गुरूंकडून मी शिकले आणि त्याचा कदाचित तुमच्या आयुष्यात कुठेतरी त्याचा उपयोग होईल. रामकृष्ण परमहंसांना नरेंद्राने एकदा विचारलं गुरु शिष्याचं नातं नेमकं काय असतं. तेव्हा ते म्हणाले की आपण या ठिकाणी जिथे आता बसलेलो आहोत इथून तुला कलकत्त्याला जायचंय आणि तू बोटीने जायचं ठरवलं, तर त्या बोटीने जाण्यासाठी ती बोट तुला चालवता येते असं समज, तर तू किती वेळात जाशील. तर ते म्हणाले जर बोट मी चालवत असेल तर मला 3 ते 4 तास लागतील कलकत्त्याला पोहोचायला. मग त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला की जर तुला अशी एखादी बोट दिली ज्याला मोटार लावलेली आहे, त्याला मोटार बोट म्हणायचे त्यावेळी, तुला मोटार बोटीत बसून पाठवलं तर तू किती वेळात पोहोचशील. त्यांनी सांगितलं मी अर्ध्याच तासात पोहोचेन. तर ते म्हणाले की जो 3 ते 4 तासाचा अवधी तुला एकट्याने प्रवास करण्यासाठी लागणार आहे, जर तुला कुणाचा सपोर्ट मिळाला तर तो प्रवास तू अर्ध्याच तासात पूर्ण करू शकणार आहेस. गुरु आणि शिष्याचं नातं नेमकं असंच असतं की जर एखादा गुरु भेटला, योग्य गुरु भेटले, तर आपला जो जीवनाचा प्रवास आहे तो अतिशय सोपा आणि सुकर होतो आणि जलद मार्गाने आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जॉमेट्रीमध्ये व्यास ही संकल्पना माहिती आहे ना, सर्कलच्या 2 बिंदूंना जोडते. ते जे 2 बिंदू अपोजिट डिरेक्शन मध्ये, म्हणजे एक बिंदू ह्या दिशेला आहे दुसऱ्या दिशेला आहे, त्या अपोजिट डिरेक्शनला स्ट्रेट जी लाईन जोडते त्याला आपण व्यास म्हणतो. आणि तो जो व्यास आहे तो पहिला बिंदू म्हणजे ज्या क्षणी तुम्ही जन्म झाला आणि शेवटचा बिंदू म्हणजे जेव्हा तुमचा या पृथ्वीवरचा कार्यकाल संपणार आहे त्याला जोडणारा हा जो व्यास आहे. व्यासांनी आपल्याला जे साहित्य दिलं, ज्यांच्या नावाने आपण ही व्यास पौर्णिमा गुरु पौर्णिमा साजरी करतो, त्याच्यातून आपल्याला आयुष्याचा खूप मोठा बोध मिळतो. जेव्हा नरेंद्र लहान होते स्वामी विवेकानंद, तेव्हा लहानपणी घरात त्यांची खूप भावंड, 7-8 जण भावंड होती. ती घरात कोणीतरी पाहुणे आले आणि ते प्रत्येकाला, आपल्याकडे अजूनही असं होतं, लहान मुलांना विचारलं जातं तुला काय बनायचंय, तुला काय व्हायचंय. त्यांना जेव्हा त्या नातेवाईकांनी विचारलं नरेंद्रला की तुला काय बनायचंय, तर त्यावेळी ना टांगा चालवणारे लोक होते आणि लहान मुलं जे प्रोफेशन बघतात ना ते त्यांना आवडतं. तुम्ही पहिलीच्या मुलाला विचारा काय बनायचं, ते सांगतील मला टीचर बनायचं, कारण त्यांनी टीचर हे प्रोफेशन सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं असतं. त्यानंतर ते हळूहळू जे जे पाहतात त्याप्रमाणे आपण बनावं असं त्यांना वाटतं. नरेंद्रला टांगेवाला जो टांगा चालवतो त्याचं खूप आकर्षण होतं. त्यांनी सांगितलं की मला ना टांगेवाला व्हायचंय. ते ऐकल्यानंतर त्यांच्या आईला इतका राग आला, त्यांनी असं त्याला हाताला धरून, नरेंद्रला 6-7 वर्षाचेच असतील ते, घरामध्ये एक मोठा फोटो होता. त्या फोटोमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन, जिथे श्रीकृष्ण सारथ्य करतो आहे अर्जुनाचं, असा एक फोटो होता. त्यांच्या आईने त्याला जे सांगितलं ते तो क्षण त्यांच्या कायम मनात कोरून राहिलेला आहे असं स्वामी विवेकानंद त्यांच्या पुस्तकात लिहितात. त्यांची आई म्हणाली तुला जर टांगेवाला व्हायचंय, तुला जर सारथ्य करायचंय, तर ते सारथ्य या श्रीकृष्णासारखं कर की सगळं जग तुला श्रीकृष्णाप्रमाणे फॉलो करेल. आणि आपण बघतो की जगभरामध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत. म्हणजे जेव्हा अमेरिकेला, शिकागोला त्यांनी
माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे वाक्याने सुरुवात केली, तो इतिहास घडवला आणि नरेंद्र सारखा एखादा सामान्य घरातला मुलगा जेव्हा स्वामी विवेकानंद होतो त्यांच्या आयुष्यातले, कारण मी त्यांना स्वतः माझे गुरु मानते आणि त्यांच्याकडून मी जे जे काही शिकले त्यातले 2-3 प्रसंग सांगणार आहे, मी थांबणार आहे. एक प्रसंग असा होता की ते एकदा नदीच्या किनाऱ्यावर उभे आहेत. त्या नदीच्या किनाऱ्यावरून त्यांना ती नदी पार करायची पलीकडे. तिथे उभे असताना एक साधू येतात. ते साधू त्यांना विचारतात की तुमचं नाव स्वामी विवेकानंद का? ते म्हणतात हो. तुम्ही तेच स्वामी विवेकानंद का की जगभरात सगळे तुमचे फॉलोअर्स आहेत? ते म्हणतात हो, मी तोच. मग ते जे स्वामी होते ते म्हणतात की तुम्ही इथे कशासाठी उभे आहात? ते म्हणतात मी ना बोटीची वाट बघतोय, मला नदी पार करून पलीकडे जायचंय. ते म्हणतात तुम्ही एवढे मोठे स्वामी विवेकानंद आणि तुम्हाला स्वतःहून नदी पार करता येत नाही, मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं. म्हणजे अहंकार होता त्यांच्यामध्ये त्या. आणि त्या स्वामींनी काहीतरी शिकले होते ते. त्यांनी पाण्यावरून असे चालत चालत गेले, नदी पार केली, पुन्हा परत पाण्यावर चालत चालत आले आणि त्यांना म्हणाले हे बघा मी सुद्धा स्वतः नदी पार करू शकतो, मला फारसं कोणी ओळखत नाही, तुम्हाला तर सगळं जग ओळखतं पण तुम्हाला नदी पार करता येत नाही, म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही. यावरती स्वामी विवेकानंदांनी त्यांना विचारलं की ही विद्या शिकण्यासाठी तुला किती कालावधी गेला? तर ते म्हणाले की 15 वर्ष झाली मी जंगलात जाऊन तपस्या केली आणि त्या तपस्येनंतर मला अशी विद्या प्राप्त झाली की मी पाण्यावर चालत जाऊ शकतो, त्यासाठी मी 15 वर्ष शिक्षण घेतलंय. मग स्वामी विवेकानंद म्हणाले की तू माझ्या बरोबर चल. ते असे बोलत असताना तोपर्यंत तिथे बोट आली. त्या बोटीमध्ये ते बसले आणि नदी पार करून पलीकडे गेले. नदी पार केल्यानंतर उतरल्यावर त्यांनी तो जो बोट चालवणारा होता त्याला 1 रुपयाचं नाणं दिलं. त्याच्यामध्ये 50 पैसे स्वामी विवेकानंदांचे, 50 पैसे त्या स्वामींचे. ते म्हणाले की जे काम 50 पैशात होऊ शकतं त्यासाठी तू आयुष्यातली 15 वर्ष घालवलीस. त्या 15 वर्षामध्ये मी जे काही शिकलो किंवा त्या 15 वर्षामध्ये मी ज्या ज्ञानाचा प्रसार इतर देशांमध्ये जाऊन केला त्यामुळे लोक मला ओळखतात. त्यामुळे मैत्रिणींनो, मुलींनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, याच्यातून एक बोध घ्या. जे गोष्ट सहज होऊ शकते त्याच्यात किती वेळ घालवायचा, आपल्या आयुष्याचं नेमकं काय ध्येय आहे आणि आपल्याला कुठपर्यंत जायचंय, ती नदी पार करत असताना पलीकडे जाताना मला जी विद्या शिकायची आहे त्यासाठी मी किती वेळ दिला पाहिजे, माझं ध्येय जर मला माहिती असेल तर कदाचित खूप वेगळ्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगू शकतो. अजून एक छोटासा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद त्यांच्या आश्रमात, त्यांचा आश्रम आहे, तुम्ही कन्याकुमारीला कधी गेलात तर तिथे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. एक व्यक्ती आली खूप शिकलेली. ते आले आणि त्यांना म्हणाले स्वामी मला माझ्या प्रश्नाची उत्तरच मिळत नाही, मी खूप कष्ट करतो, मी खूप शिक्षण घेतलंय, सगळं केलंय, खूप धावपळ करतो, खूप धडपड करतो, खूप लोकांना भेटतो, सगळं करतो पण मला यश काही आयुष्यात मिळत नाही. मग स्वामीजी म्हणाले तू एक काम कर, त्यांच्याकडे ना तिथे एक आश्रमाच्या बाहेर एक पाळीव कुत्रा होता. तो म्हणाला तू ना याला एक अर्धा तास फिरवून आण, तोपर्यंत तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी शोधून तुला सांगतो. असं म्हणून तो जो व्यक्ती आलेला होता त्यांना भेटायला, तो पाळीव कुत्रा घेऊन तसा फिरवायला गेला. अर्ध्या तासाने तो परत आला. अर्ध्या तासाने परत आल्यानंतर तो जो कुत्रा होता तो खूप असा धापा टाकत होता. माहिती आहे तुम्हाला, म्हणजे त्याचं ब्रीदिंग खूप वाढलेलं असतं जेव्हा तो धावतो. तर ते म्हणाले हा असं का करतोय? तर त्यांनी सांगितलं काय सांगायचं स्वामीजी तुम्हाला, याला मी पकडून पकडून रस्त्याने नेत होतो पण हा एकदा इकडे जा तिकडे जा, रस्त्याच्या दुसऱ्या कुत्र्यांवरती भूम, कोणी माणूस दिसला की त्याच्यावरती भुंकायचा आणि त्याला सरळ मार्गाने परत आणताना मला प्रचंड त्रास झाला. त्यामुळे तो खूप थकलाय आणि तो आता काही, त्यामुळे त्याचं असं ब्रीदिंग खूप वाढलेलं आहे. स्वामीजी म्हणाले याच्यामध्येच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुला ज्या मार्गाने जायचं आहे ना त्या मार्गाने सरळ न जाता इकडे जा तिकडे जा, इथे बघ तिथे बघ, ही रील बघ, तो YouTube चॅनल बघ, इकडे बघ, असं आपण करतोय ना. आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय माहिती आहे. माहिती नसेल तर माहिती करून घ्या. काही जणांना विचारलं तर ते असे प्रश्नचिन्ह नजरेने बघतात की मलाच माहिती नाही माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, मी कुठे चाललोय. सो ते तुम्हाला जर कळलं, ज्या क्षणी कळेल तिथे जाण्याचा मार्ग शोधा आणि त्या मार्गावर जा. त्या मार्गात तुम्हाला खूप डिस्ट्रॅक्शन्स येणार आहेत. ती डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवून जर तुम्ही गेलात तर खूप वेगाने तुम्ही यशस्वी व्हाल
हा अतिशय महत्त्वाचा घटक त्यांनी त्यांच्या आयुष्याकडून सांगितला आणि तो मी शिकले. अजून एक प्रसंग म्हणजे त्यांच्या आयुष्यात असे 25-30 प्रसंग मी सांगू शकते. खूप वेळा मी त्यांचं पुस्तक वाचलेली आहेत आणि ते असे तोंडपाठ आहेत. कुठल्या पानावर काय लिहिलंय हे पण आठवतंय. ते बाहेर गेले होते पूर्ण जगभरामध्ये. पहिल्यांदा शिकागोला गेले, त्यानंतर ते अनेक देश फिरले. फॉरेनर मधली एक स्त्री, स्वामीजींची पर्सनॅलिटी तुम्हाला माहिती, त्यांचे फोटो तुम्ही कधी बघितले असेल, अतिशय रुबाबदार असं व्यक्तिमत्व होतं. तर परदेशातली एक स्त्री त्यांचं भाषण झाल्यानंतर स्टेजच्या जवळ आली आणि तिने एक प्रस्ताव मांडला. ती म्हणाली, स्वामीजी मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तर ते म्हणाले, का बरं, कशासाठी? तर ती म्हणाली, तुमच्यासारखा रुबाबदार पुत्र मला असावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तर ते म्हणाले, आपण असं करूया, माझ्यासारखा रुबाबदार पुत्र तुला हवा आहे तर आजपासून असं समज की मीच तुझा पुत्र आहे आणि तू माझी आई आहेस. त्यांनी जे तिथे निर्माण केलं, रिस्पेक्ट वुमेन, महिलांचा जो आदर करणं, हे जे म्हणतात, म्हणजे 49 वर्षांचंच आयुष्य ते जगले, 49 इयर्स. पण त्या 49 वर्षांमध्ये त्यांना आयुष्याचा जो मंत्र सापडला होता, तो मंत्र अतिशय वेगळा होता. आणि तिथून ते बाहेर निघाले. बाहेर जाताना तिथे एक छोटासा तलाव होता. त्या तलावाच्या तिथे काही मुलं काही खेळत होते आणि त्या तलावाच्या पाण्यावर तरंगणाऱ्या काही ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती ते असे नेम धरून दगड मारायचे आणि कुठल्याच मुलाचा नेम लागत नव्हता. स्वामीजी तिथे गेले. ते म्हणाले, त्या मुलांना मी प्रयत्न करू का? त्यांनी ते दगड गोळा केले आणि त्या तरंगणाऱ्या जेवढ्या वस्तू होत्या त्या सगळ्यांवरती त्यांनी अचूक नेम मारला आणि त्या सगळ्यापर्यंत ते पोहोचू शकले. तर त्या मुलांनी विचारलं की तुम्ही नेमबाजी शिकला आहात का? तुम्हाला हे कसं काय बरं येतं? आम्ही तर नेमबाजीचं प्रशिक्षण घेतोय तरी पण आम्हाला हे येत नाही. तर ते म्हणाले की कुठलीही नेमबाजी तुम्हाला शिकायची गरज नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात मेडिटेशन करा. मेडिटेशनने जो फोकस येतो, जे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला येतं, ते दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने येऊ शकत नाही. आणि ते जे मेडिटेशन त्यांनी इतरांना शिकवलं, जगभरामध्ये आपण बघतो आहोत किती त्यांचे अनुयायी झाले आणि आपण काय शिकलो. सो ऑलवेज बी फोकस्ड इन युअर लाईफ. खूप साऱ्या गोष्टी आहेत चांगल्यासारख्या. मला पुढे एका मीटिंगला जायचं आहे हेड ऑफिसला. थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे, कोणालाही आपलं ज्यांच्याकडून आपण शिकतो, मग ते पुस्तक असो, ती एखादी व्यक्ती असो, ती एखादी वस्तू असो, किंवा तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तुमची आलेली वेळ असो, एखादा प्रसंग असो, त्याच्यातून आपण काहीतरी शिकत असतो. ते शिका, कुणाला तरी गुरु माना, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही असं म्हणतात. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि आपल्या आयुष्याला खरोखर एक वळण देणारा, एक नवीन निर्मिती करणारा खरा कोण असेल तर तो गुरु असतो. म्हणून असं म्हटलं जातं की ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. म्हणूनच संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, अखंड मंडिताकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै. शाखा सचिव माननीय डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे असे अभिनव उपक्रम आम्ही घेऊ शकतो, याबद्दल मी मॅडमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सौ संध्या खेडेकर मॅडम या इथे उपस्थित राहिल्या, तसेच त्यांनी मार्गदर्शन केले, याबद्दल मी आपलेही आभार मानते. मॅडम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नितीन सोनगिरकर सर यांचे देखील मी आभार मानते. होम सायन्सचे समन्वयक आर्किटेक्ट संजय बाबारी सरांनी आपल्याला महाविद्यालय अभिमुखता या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कला शाखा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुरेश कानडे सर यांचेही मी आभार मानते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक श्रीमती शोभा त्रिभुवन मॅडम व MCVC समन्वयक सौ मैथिली राखे मॅडम आणि स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर सतीश धनवडे सर यांचे देखील मी आभार मानते. तसेच आज इथे आवर्जून उपस्थित असलेले सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक वृंद यांचे मी मनापासून आभार मानते. कार्यालय व्यवस्थापक श्री प्रशांत आंबेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याशिवाय कुठलाच कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. या सगळ्यांचे देखील मनापासून आभार.
आजच्या कार्यक्रमाचे आपल्या प्रभावी शैलीने सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर अस्लेशा कुलकर्णी मॅडम यांचे देखील मी आभार मानते. गुरुवंदना या कार्यक्रमाचे संयोजन करणारे श्रीयुत नितीन वारे सर तसेच माझे सहकारी प्राध्यापक श्रीयुत ज्ञानेश्वर कासार सर व या सुरेल अशा कार्यक्रमास उत्तम साथसंगत करणारे वैष्णवी भडकमकर आणि पार्थ शर्मा या सर्वांचे देखील मी मनापासून आभार मानते. हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या विद्यार्थिनी सभाप्रमुख सौ संगीता कांबळे मॅडम तसेच विद्यार्थिनी सभेतील सर्व सहकारी प्राध्यापक यांचे देखील आभार. या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या संगीत विभागातील तसेच माझ्या समोर उपस्थित तुम्ही सर्व विद्यार्थिनी यांचेही आभार. कुणाचा अनावधानाने उल्लेख राहून गेल्यास त्या सगळ्यांचे मी महाविद्यालय संगीत विभाग आणि विद्यार्थिनी सभा यांच्या वतीने आभार मानते आणि प्राचार्यांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद.